दर्शन घेऊन आपण जातो ना, फक्त सेल्फी काढून घेऊ नका हो. ज्या वेळेला तुमच्या घरातील मुलगी हे लाल भडक कपाळावर कुंकू ज्या वेळेला न लावता कॉलेजला किंवा शाळेला जाते ना, त्यावेळेला तिला आठवण करून द्या, त्या कुंकवासाठी माझ्या राजानं 40 वर्ष मरण यातना भोगलेलं आहे. त्या कुंकवाची किंमत तिला समजावून सांगा हो. ज्या येसूबाईनं 6व्या-7व्या वर्षी जवळजवळ 3 वर्ष पांढरी वस्त्र घालून वैधव्याचं जीवन जगलं, त्या येसूबाईसाठी लाल रंगाचं ते कुंकू मिटवायला देऊ नका. सर्व तुमच्या हातात आहे. ज्या ज्या वेळेला इथं सेल्फी घ्यायला, ज्या ज्या वेळेला तुम्ही फोटो घ्यायला येणार ना, त्या त्या वेळेला तुमच्या घराच्या छोट्या मुलीला बहिणीला सांगा, हे तुझ्या कपाळावर जे कुंकू आहे ना, ते असंच मिळालेलं नाहीये, असंच मिळालेलं नाहीये. जर त्याच्यासाठी तुझ्या बापदाद्यांनी लहानांपासून थोरापर्यंत रक्ताचा आणि मांसाचा अभिषेक या भारत मातेच्या महाराजांच्या हस्ते आणि बेळगावच्या प्रथम नागरिक सविता कांबळे मॅडम यांच्या हस्ते आज चरण संभाजी महाराजांच्या हस्ते आज लाडके आमदार श्री अभय पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी राजेंचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ की. नमस्कार करो. ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವರ ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನನಗೆ ಇದು ಭಾಗ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅದು ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹಾಗೆ ನಿಮ್ಮದು ಸದಾ ಇಲ್ಲಿ ಸರ್ದು ತುಂಬ ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ. ನಾ ಬರಲಿಕ್ಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸರ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಇದೆ. ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಇದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೃದಯದ धन्यवाद. ಇನ್ನೊಂದ್ಸತಿ ಹೇಳ್ತೇನೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ. आताचे आधुनिक मावळे सुद्धा आहेत. त्या शिवभक्त मावळ्यांची एकच इच्छा आहे, राजे ज्यावेळेला तुम्ही उतरून जाल त्यावेळेला त्यांच्यासोबत एक फक्त फोटो शिवभक्त मावळ्यांनी मागितलाय. त्यांची इच्छा तेवढी तुम्ही पूर्ण करा. धन्यवाद. कोण आहेत ते इथले स्थानिक कार्यकर्ते इकडे येऊन थांबा. महाराज जातील त्यावेळेला थांबा. 1 मिनिट. समारोप. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी भारत माता की, भारत माता की जय. श्रीराम जय. श्रीराम. आज बेळगाव मध्ये आणि आपल्या या अनुभव गावामध्ये मला इथं सर्वप्रथम तर येण्याची संधी मिळाली. ते आपले लाडके आमदार मान्य अभयजी पाटील यांच्यामुळं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभयजींचं आभार मानतो. त्याचबरोबर खरं म्हणजे माझं आणि अभयजींचं ज्यांनी ओळख किंवा गाठ घालून दिली ते आमचे धनंजय जाधव. ते गेले आपल्याला सांगितलं पाहिजे की माझी आत्ताच विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये 1 महिनाभर माझ्या इथं ते ठाण मांडून होते प्रभारी म्हणून. आणि आज त्यांच्या सगळ्या प्रयत्नातनं आणि सगळ्या नियोजनातनं आज आपल्या सारख्या तरुण वृद्ध माझ्या सर्व भगिनींनी, माझ्या सर्व वडीलधाऱ्यांनी आज तब्बल 1,45,000च्या मताधिक्यानं मला महाराष्ट्रामध्ये
सातारा जावळीमध्ये निवडून दिलं का तर धनंजयजी जाधव यांच्यासारखे कार्यकर्ते संघाचे भाजपचे माझ्या माग ताकदीनं उभे होते, त्यामुळे हे घडू शकलं. आज या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुग्ध अभिषेक आणि जे 5 नद्यांचं पाणी आणलंय, या पंच ज्याला आपण अमृत म्हणूया, हा अभिषेक आज इथं पार पडलेला आहे. या कार्यक्रमाला आपल्या महानगरपालिकेच्या महापौर सौ कांबळेताई ज्यांनी या सगळ्याची उभारणी केली, ते आपल्या माजी महापौर सोमनाथजी, आपले उपमहापौर, तसेच सर्व आता स्टेजवरील मान्यवर, महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, आणि सगळ्यात महत्वाचं परत एकदा उल्लेख करतो ते म्हणजे आपले आमदार मान्य अभयजी. कारण आज जे काही क्षण आपल्याला बघायला मिळतात, जे काही क्षण आपण आपल्या नजरेतनं डोळ्यातनं जे आपल्या मनामध्ये आणि आपल्या स्मृतीमध्ये आपल्या हृदयामध्ये सामावून घेतोय, ते अभयजींच्या मुळे झालेले आहे, ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज मगाशी बोलता बोलता अभयजींनी सांगितलं की काही अडचणी आल्या आजच्या कार्यक्रमाला, पण अभयजी काळजी करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब आग्र्यात ठेवू शकला नाही, तर इथं संभाजी महाराजांच्या एवढ्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण, त्याचा अभिषेक कोण अडवू शकणार नाही, आपण काळजी करू नका. आणि आज जरी आपल्याला, मला माहिती आहे आपल्या मनामध्ये खंत आहे की शासनाकडनं जो कार्यक्रम व्हायला